पायरसी गेम चेंजर ठरली. 2009 मध्ये आमिर खान यांचा 3 इडियट्स भारतभर हिट झाला. पण मग चीनमध्ये तिथे तर भारतीय सिनेमांना जागाही नव्हती. मग तेव्हापासूनच आमिर खान चीनमध्ये कसे फेमस झाले? तर 3 इडियट्सच्या पायरेटेड डीव्हीडीज आणि सीडीज तिथल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. हेच एक कारण होतं आमिर खान यांना चीनमध्ये फेमस होण्यासाठी. कारण तिथले विद्यार्थी सुद्धा आपल्यासारखेच अभ्यासाच्या प्रेशर खाली जगत होते. रॅन्चोचे डायलॉग्स, ऑल इज वेलची फिलिंग ही त्यांच्या मनाला भिडली. असं झालं 3 इडियट्सचं कल्ट फॉलोइंग. इतकं की आजही चीनमधल्या डोबान या वेबसाईटवरती 3 इडियट्स ही टॉप फॉरेन फिल्म्स मध्ये. आणि जेव्हा पीके, दंगल, सिक्रेट सुपरस्टार सारखे सिनेमे थिएटरमध्ये रिलीज झाले तेव्हा चीनमधल्या लोकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं. बरं, इतकंच नाही तर दंगल ही चीनमधल्या इतिहासातील सर्वात जास्त कमाई करणारी फॉरेन फिल्म ठरली. पायरसी पासून सुरू झालेला हा प्रवास आमिर खान यांना चीनमध्ये अंकल आमिर बनवून गेला. काय मग, तुम्हाला माहिती होता का हा किस्सा? आणि अशा अजून कोणत्या फिल्मी किस्स्यांविषयी तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल? सांगा आम्हाला कमेंट्समध्ये. ही रील आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चंद्रकोर फिल्मच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. आणि हो, आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.